स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। काय सांगू राणी मला भाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्यामध्ये माझं मावना गंग, हिच्या कापडामध्ये दुनिया झाली कशी दंग, होत हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांची सोडत राची काठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। असं आहे लोकांना, आता मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं माझ्या मित्राला की माझा कार्यक्रम आहे म्हणून सांग रे, मला दिसत नाही म्हणून सांग, तर ते काय होतं, कुणी सांगण्यामुळे आपल्याला कार्यक्रम नाही भेटत। ज्यावेळेस व्यक्ती समोरून बघते की बाबा हे असं आहे आणि हे असं असून सुद्धा हे करतायत, तरच ते आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकते। कुणाच्या सांगण्यावरून काम भेटतच नाही, हा माझा अनुभव आहे। लोक स्वीकारायला नको म्हणतात। मी गोल्डन करीमध्ये गातो अशासाठी की लोकांना कळावं की असं आहे। मी असं डायरेक्ट लोकांकडे गेल्यानंतर मला ते नाही हे करणार, ज्यावेळेस डोळ्याने बघतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील। कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, ऐमान बारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या बाटा, झिंब पावसाची ओढीरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा। मला असं वाटतं की माझा भाऊ असाच अजून पुढं प्रगती करत राहावं, आणि तो जेव्हा देशाची अशी गाणं म्हणतो मला फील असं वाटतं की माझ्या अंगावरती काटा येतो की मी स्वतः त्या डिपार्टमेंटमध्ये आहे आणि माझा भाऊ एवढं चांगलं गातो। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, है अर्ज ये दीवाने की, जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। खरं तर कला ही आपल्याला जगायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवते। अशीच कला विट्यातील अर्जुन वाघमोडे या अंध व्यक्तीने आत्मसात केलेली आहे। खरं तर काल आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्याची ही कला पाहून आम्हाला भावली आणि त्याची मुलाखत घेण्यासाठी आज आपण त्याच्या घरी आलेलो आहोत। हा अर्जुन वाघमोडे हा अंध आहे, गेल्या अनेक वर्षापासून तो या ठिकाणी गातोय, त्याचा आवाज
अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या आवाजानं अनेकांना भुरळ गाठलेली आहे. आज आपण त्याच्या घरी आलेलो आहोत. तो नेमकं काय आहे, त्यानं ही कला कशी आत्मसात केली हे पाहण्यासाठी आपण त्याच्याशी बातचीत करूया. खरं तर तू कला अप्रतिम या ठिकाणी सादर केलेली आहे, आम्हाला ती भावली. आणि तू काय सांगशील याबद्दल? खरं तर भावली याबद्दल एवढंच सांगेन की आमच्या गुरूंचं ह्याच्यामध्ये क्रेडिट आहे. त्यांनी मला जे शिकवलं तेच मी सादर करतो आहे, बाकी दुसरं काही नाही. हे एवढंच आहे. कला कशी ही आत्मसात केली, तुझं यापूर्वीचं जे काय आहे ते सांग. याच्या आधी मी 12वीपर्यंत शिक्षण पण घेतलं आहे आणि त्यानंतर माझं डिप्लोमा केला मी शास्त्रीय संगीतामध्ये. शास्त्रीय संगीत मी लहानपणापासून तसा शिकतो आहे, पण डिप्लोमा डिग्री मी 12वीनंतर घेतली. त्यानंतर इकडं पुण्यामध्ये स्ट्रगल केलं, काही हॉटेलमध्ये कामं केली. एक गाणं पण रिलीज झालं माझं, तुझा रंग मी पाहिला. ते लग्न पाहावे करून या चित्रपटाचे डायरेक्टर अजय नाईक सर यांनी ती दखल घेतली आणि त्यांच्याकडे मी गेलो. प्रशांत मटपवार म्हणून एक लिरिसिस्ट आहेत, तर ते मला भेटले. मी इथं विट्यामध्ये पूर्वी जॉब करत होतो घरात बसूनच, म्हणजे एक चिंगारी नावाचं ॲप आहे, तर त्याच्यावरती मी जॉब करत होतो, लाईव्ह स्ट्रीमिंग करत होतो. तर त्यात त्यांचा पण शो होता, जे लिरिसिस्ट आहेत त्यांचा पण शो होता. मग ते मला भेटले त्या शोमध्ये, माझ्या शोमध्ये आले होते. त्यावेळेस ते म्हटले की तुझं गाणं खूप छान आहे आणि तुला मला काहीतरी तुझं पण गाणं हे करायचं आहे. तर मला त्यांनी पुण्याला बोलवलं. त्यानंतर मग अजय नाईक सरांची भेट झाली. त्यानंतर गाणं झालं. गाणं झाल्यानंतर आत्ता नुकताच मला त्यांनी अवॉर्ड पण दिला. स्वप्नील बांदोडकर सरांच्या हातून तो अवॉर्ड मिळाला. माझं नशीब चांगलं आहे त्याच्यामुळं. आणि माझ्यासमोर सगळे दिग्गज कलाकार बसलेले, वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते सर आणि बाकी अशोक पत्की वगैरे मोठे मोठे लोक समोर बसलेले, आणि त्यांच्यासमोर मला मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड मिळाला. म्हणजे मीमाचा मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड मिळाला ते गाणं काढल्यामुळं. आणि अशी वाटचाल सुरू आहे म्हणजे आत्तापर्यंत. आता मी विट्यामध्ये परत मला आपले विजस ठोंबरे सर म्हणून आहेत, इथं समोरच त्यांचं ऑफिस आहे, तर त्यांनी पण माझी दखल घेतली. त्यांचं मत आहे की म्हणजे मला जे टॅलेंट मिळालेलं आहे तर ते टॅलेंट लोकांपर्यंत पोचावं ह्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, लोकांना पण सांगतात. तसंच त्यांनी गोल्डन करीवाल्यांना पण सांगितलं की असंच एक टॅलेंट आहे आणि आम्ही एक डेमो द्यायचा आहे आम्हाला तुमच्याकडं. तर आम्ही गेलो डेमो द्यायला. मग ते म्हटले या तुम्ही डेमो द्या, आणि डेमो द्या म्हटल्यानंतर आम्ही गेलो आणि डेमो दिला. त्यांना खूप आवडला. त्यानंतर त्यांनी मानधन देखील दिलं आणि म्हटले उद्यापासून तुम्ही दररोज यायला हरकत नाही आणि आमचे जे गेस्ट आहेत तर त्यांना तुम्ही एंटरटेन करा. अशा पद्धतीनं आम्ही गोल्डन करी या हॉटेलमध्ये तुम्हाला पाहिलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही या ठिकाणी गाता. हे तुमचं स्पीकर आहे, याला काय म्हणतात ह्याची जरा माहिती सांगा, कसं हे हँडल करतात? हे जे स्पीकर आहे हे कॅरिओकी बॉक्स आहे, आर्टिस्ट कंपनीचा, सांगलीतूनच घेतलेला हा बॉक्स आहे. आणि हे काय साधारण जसं हँडल करतात याला काही जास्त करावं लागत नाही. फक्त हा जो मोबाईल आहे, आता हे बटन दाबल्यानंतर ते बोललं म्हणजे त्याला टॉकबॅक असं म्हणतात. त्यानंतर हे आम्ही व्हॉट्सअप वगैरे सगळ्या गोष्टी हाताळू शकतो. असं बोट ठेवल्यानंतर एकदा व्हॉट्सअप म्हणजे ते अनाऊन्स करतं. त्यानंतर असं दोनदा टच केलं की व्हॉट्सअपमध्ये गेलं. आता इथं समोर जे चॅट होतं त्याच्यावरती बोट ठेवल्यानंतर ते सांगितलं विनायक शेळके म्हणून, तर ते असं अनाऊन्स करून सांगतं. मग त्या ह्यानी आम्ही मोबाईल ऑपरेट करतो. मग हे मोबाईल ह्याला कनेक्ट करायचा आणि त्यानंतर जे ट्रॅक असतो गाण्याचं, जे म्युझिक असतं ते म्युझिक प्ले करायचं. मग याच्यामध्ये वाजतं, समोर माईक लावतो मी आणि पाठ असलेलं गाणं मी म्हणतो आणि जे गाणं पाठ नसेल तर ते हा एक डिव्हाइस आहे, याला ब्रेल मी म्हणतात. हे असं चालू होतं, याच्यावरती डॉट्स आलेत. तर ब्रेल लिपी 6 टिंबांची लिपी असते. ती अतज्ञपर्यंत त्याच्यामध्ये अक्षरं असतात. इंग्लिशची अक्षरं पण त्यातच बसवलेली आहेत. असे 6 टिंबांची लिपी असते. तर ती कागदावरती लिहिली जाते. तर काही IT-तल्या मुलांनी विचार केला की कागद लिहून लिहून आपण किती लिहिणार आणि किती जपणार ती कागद, बरोबर का?
तर असं एक डोळस लोकांचं कसं आता आपण मोबाईलमध्ये सगळं नोट करून ठेवतो, एक नोट टेकिंग डिव्हायसेस बनवायचं. तर एक इनोव्हेजन नावाची कंपनी आहे मुंबईमध्ये, तर त्यांनी हे डिव्हाइस बनवलं. याच्यामध्ये आपण अनलिमिटेड डेटा म्हणजे स्टोअर करून ठेवू शकतो ब्रेलमध्ये लिहून. तर मी याच्यामध्ये काय केलं, म्हणजे हे एक नोट टेकर आहे, हे काय गाण्यासाठी नाही आहे, हे नोट टेकर आहे. याच्यामध्ये मी गाणी लिहिली. म्हणजे आता कसं आहे, दररोज काही फरमाईशी येत असतात, दररोज 4-5 गाणी पाठ करणं शक्य नाही. तर याच्यामध्ये लिहिलं आणि हे जसं डोळस लोक समोर मोबाईल घेऊन त्यात म्युझिक वाजत असताना जे लिरिक्स येतात ते वाचून म्हणतात, तर मी असं हाताने वाचून म्हणतो गाणं. खरं तर हॉटेलमध्ये आलेले अनेक ग्राहक तुम्हाला अनेक गाण्यांची फरमाईश करतात, त्यांना तुम्ही ते गाऊन देखील दाखवता. सांगली जिल्ह्यात तुमचं नाव आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं, कसं करताय? आता सध्या तरी माझं स्वतःचं आत्ताच सुरू झालेलं आहे. याच्या आधी मी दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये काम करायचो. मला असं वाटतं की स्वतःचं ज्यावेळेस सुरू करेल त्यावेळेस आपल्याला थोडासा आपल्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरती स्माईल आणता येईल. म्हणजे आज थोडासा पैसा कमवला तरच म्हणजे व्यवसाय असला पाहिजे स्वतःचा काहीतरी. तर हे ॲज अ व्यवसाय म्हणून पण मी हे करतो. आणि बाहेरून आता बोलावणी येतील मला, मी प्रयत्न सुरू आहेत माझे असे की म्हणजे एखादी जाहिरात करायची, त्यानंतर लोकांना हे दाखवायचं. कसं आहे, लोकांना आता मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं माझ्या मित्राला की माझा कार्यक्रम आहे म्हणून सांग रे, मला दिसत नाही म्हणून सांग. तर ते काय होतं, कुणी सांगण्यामुळे आपल्याला कार्यक्रम नाही भेटत. ज्यावेळेस व्यक्ती समोरून बघते की बाबा हे असं आहे आणि हे असं असूनसुद्धा हे करतायत, तरच ते आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. कुणाच्या सांगण्यावरून काम भेटतच नाही, हा माझा अनुभव आहे. लोक स्वीकारायला नको म्हणतात. मी गोल्डन करीमध्ये गातो अशासाठी की लोकांना कळावं की असं आहे. मी असं डायरेक्ट लोकांकडे गेल्यानंतर मला ते नाही हे करणार. ज्यावेळेस डोळ्याने बघतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील. बरोबर आहे तुमचं. खरं तर तुम्ही शास्त्रीय संगीताची या ठिकाणी पदवी घेतली, तुम्हाला नोकरीच्या देखील तुम्ही मागं लागला, पण नोकरी न करता इकडं वळाला. कारण कसं आहे, नोकरी करायची माझी इच्छा होतीच, नाही असं नाही, पण एक्सेप्शन लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. इकडं मला विट्यातच करायचं होतं काहीतरी, पण लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. पुण्यामध्ये कसं आहे, पुण्यामध्ये काही एजन्सी आहेत, काही संस्था वगैरे आहेत, पण लिमिटेड सोर्सेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आता समजा व्यक्ती भरली गेली तर परत ज्यावेळेस जागा निघतील त्यावेळेसच हे होणार. मग त्याच्यामध्ये कसं असतं, आता समजा मी एका ठिकाणी नोकरी करतो आहे आणि त्या ठिकाणी जागा निघाली तर माझे काही मित्र असणार, पहिल्यांदा मी प्रायोरिटी कोणाला देणार, माझ्या मित्रांना सांगणार लगेच. तर मग म्हणजे एखादा म्हणजे मागे राहिलेला व्यक्ती जो आहे तो त्याचा मित्र नसेल तर तो त्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्या मित्रांनाच तो जॉईन करून टाकतो. अशा पद्धतीची गोष्टी असल्यामुळं मी जास्त खाजगी जॉबच्या पण मागं लागलो नाही, कारण ते टार्गेट बेसिस जॉब असतात. आता क्रेडिट कार्डमध्ये पण जॉब केला मी, क्रेडिट कार्ड सेल केले, HDFCचे, येस बँकेचे, SBIचे. पण त्यात कसं असतं, कमिशन बेस असतं. ते तुमचं कार्ड विकलं गेलं किंवा बुकिंग झालं तरच तुम्हाला पैसे भेटणार, अदरवाईज 1 रुपया नाही भेटणार. त्यानंतर ते लोनचं पण असंच असतं. लोनचं कसं असतं, आपण ज्यावेळेस HDFCसाठी लोन वगैरे करतो त्यावेळेस डायरेक्ट HDFCमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी नाही भेटत, DSAच्या खालीच करावं लागतं ते. आता DSAमध्ये कसं त्यांचं सेल झाल्यानंतर ते पगार देणार ना, तर ते मला ते परवडत नव्हतं. त्याच्यामुळं मी म्हटलं हे आपण हे करतोच आहे कार्यक्रम वगैरे, तर हे जरा मोठ्या प्रमाणात केलं तर आपल्यालाही मागणी येतील. तर ही अर्जुनची फॅमिली आहे आणि अतिशय सुंदर असं तो गायन करतो. आज आपण त्याची गायनाची पद्धत काय आहे, तो गातं कसं हे बघणार आहोत. हा, सुरू कर. कोई नहीं मेरा ज़रूरत तेरी,
लागे ना जिया देखो ना जो सूरत तेरी, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांसें आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम न आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं, कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो तू है तो। खरं तर अप्रतिम या ठिकाणी गायन केलेलं आहे। सध्या आता या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे। आज जर बघितलं तर तुमच्या घरात एक जवान आहे आणि तो देखील देशाच्या संरक्षणासाठी लढतो। आज देशसेवेसाठी काय एखादं गाणं तुम्ही गाऊ शकता की? जरूर जरूर। हो देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, है अर्ज ये दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। एखाद्या यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा हात आहे। आज तुमची आई आहे, तुमची पत्नी आहे। खरं तर तुमचे पती आज अप्रतिम गातात, दृष्टीहीन आहेत। कसं वाटतंय तुम्हाला? आनंद आहे? हो, मला त्यांचं गाणं वगैरे खूप आवडतं आणि मला खूप आनंद आहे त्यांनी गातात वगैरे। आई देखील आहे, आईशी थोडीशी बातचीत करूया। काय सांगाल? आनंद आहे, मुलगा माझा चांगला आहे, ॲक्टिव्हिट आहे, सगळीकडे म्हणजे एकटाच जातो करतो सगळा, त्यामुळे आनंद वाटतं आम्हाला, अजून पुढं जावं असं वाटतं। म्हणजे तुम्हाला 2 मुलं आहेत, हा अंध आहे, पण अंध असताना देखील जिद्द चिकाटी अतिशय आहे, मेहनत देखील करतो। आज त्याचं चीज झालंय, लय मेहनत करतो, लहानपणापासूनच बाहेर राहतो ते एकटाच, शिक्षण पण बाहेरच झालं, परत हे सगळं काय करतोय ना बाहेर एकटा जिद्दीनं, कोण त्याच्यासोबत नसतंय पण तोच एकटा करतो, जातो येतो सगळं। आनंद वाटतंय त्याचं, असंच खूप चांगलं व्हावं असं वाटतं, लय मेहनत करतोय ते। खरं तर तुम्ही जवान आहात, अतिशय उत्कृष्ट असं त्यांना देशभक्तीचं गीत गायलेलं आहे, भाव आहे तुमचा, काय वाटतंय तुम्हाला? मला कधी माझ्या भावाला दिसत नाही असं कधीच वाटलं नाही, हा माझ्यासारखाच आहे। आणि असं कधी कधी वाटतं की आमच्या आर्मीमध्ये पण सिंगिंगचं चालते स्पर्धा, त्यामध्ये एकदा त्याला घेऊन जावं, म्हणजे अशा भावना माझ्या आहेत त्याविषयी, की मला असं वाटतं की माझा भाऊ असाच अजून पुढं प्रगती करत राहावं। आणि तो जेव्हा देशाची अशी गाणं म्हणतो, मला फील असं वाटतं की माझ्या अंगावरती काटा येतो, की मी स्वतः त्या डिपार्टमेंटमध्ये आहे आणि माझा भाऊ एवढं चांगलं गातो। तुम्ही काय सांगाल? मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा आले होते ना, तेव्हा असं पहिल्यांदा त्यांचं सिंगिंग ऐकलं होतं, एवढं आश्चर्य वाटलं होतं की बाबा आमच्याच घरामध्ये असं कोणीतरी आहे बाबा
की जवळच एवढं असं प्राऊड फील झालं होतं त्यावेळी आणि अजूनपर्यंत प्राऊड फील होते आणि असंच भाऊजी सक्सेस अजून मिळो अशी एवढी इच्छा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे अर्जुनचं कुटुंब आहे. लहानपणापासून त्यांनी अतिशय कष्टात या ठिकाणी त्याला उभं केलेलं आहे. तो देखील तितकाच जिद्दी आहे आणि आज त्यानं आपल्या कलेच्या जोरावर या परिसरात, जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी देखील नाव केलेलं आहे. असाच तो भविष्यात देखील पुढे जावो याच सदिच्छा. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.